ॲडव्होकेट प्रवीण पाटलांची कोर्टात याचिका। आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। पार्थ पवार हे गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। आत्ताची एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पार्थ पवार हे गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। आत्ताच आपण पाहिलं होतं काही वेळापूर्वी गोविंद बागेमध्ये महत्त्वाची अशी बैठक सुरू होती आणि त्यानंतर आता पार्थ पवार हे गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। तर नुकतीच शरद पवार यांची पत्रकार परिषद ही सकाळी झालेली होती। यावेळी त्यांनी या शपथविधी संदर्भामध्ये मला काहीही माहिती नाही अशी देखील प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यानंतर आता पार्थ पवार म्हणजेच अजित पवार यांचे सुपुत्र हे गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी जयदीप भगत। जयदीप, गोविंद बागेमध्ये पार्थ पवार आलेले आहेत, काय अपडेट्स मिळतात? अगदी बरोबर आहे, तू आकाश म्हणाली अगदी एका मिनिटापूर्वी जे आहे ते पार्थ पवार गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार आज शपथविधी घेत आहेत त्या संदर्भात मला माहित नाही असं शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं। माध्यमांना जी आहे ती प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर आता पार्थ पवार जे आहेत ते गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर सुनेत्रा पवार जे आहेत त्या शपथ घेत आहेत ते माहीत नसताना पवार कुटुंबाची एक बैठक झाली, त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की या ठिकाणी जे आहे ते पार्थ पवार असतील खरं तर शरद पवार आणि पवार कुटुंबाची एक बैठक झाली, त्याच्यामध्ये राजेंद्र पवार होते, युगेंद्र पवार होते, रोहित पवार होते, सुप्रिया सुळे होत्या, रणजित पवार होत्या, त्यांच्याशी एकत्र बैठक झाली आणि पुढची दिशा काय ठरवायची हे या संदर्भात बैठक झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि त्यानंतर जे आहे ते पार्थ पवार जे आहेत ते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। आतमध्ये आतापही सुप्रिया सुळे आहेत, शरद पवार आहेत, युगेंद्र पवार आहेत, रोहित पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत, रणजित पवार हे पवार कुटुंब आतमध्ये आहे। आणि मात्र त्याच वेळेस युगेंद्र पवार आता ते पार्थ पवार जे आहेत ते गोविंद बागेमध्ये दाखल झाले, तर पार्थ पवार शरद पवारांशी काय चर्चा करतात, त्यांची मनधरणी करतात का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण मगाशी आपण पाहिलं गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आणि त्या संदर्भात जे आहे ती बैठक देखील झाली होती। शरद पवारांनी सांगितलं होतं की जी अजित पवारांची इच्छा होती तीच आमची देखील इच्छा आहे आणि त्या इच्छेमध्ये आता नेमकं पुढं काय होतं। खरं तर ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसामध्ये घडामोडी घडल्या प्रामुख्यानं कालपासून, त्यानंतर जे आहेत ते या ठिकाणी खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत देखील शंका आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे आहे ते पार्थ पवार दाखल झालेले आहेत आणि ती मोठी घडामोड म्हणावी लागेल आजच्या दिवसात। एकीकडे सुनेत्रा पवार जे आहेत त्या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि दुसरीकडे शरद पवार त्या संदर्भात नाराजी व्यक्त करतात या शपथविधी संदर्भात मला काही नाही माहीत नाही असं म्हणतात आणि ही पार्थ पवारांची गाडी या ठिकाणी आहे ती बाहेर आलेली आहे। आतमध्ये या ठिकाणी त्यांची हे शरद पवारांचं घर आहे गोविंद बागेतलं आणि त्या ठिकाणी बैठक झाले आत्ताच पोहोचलेले आहेत। खरं तर ही मोठी घडामोड म्हणावी लागेल। एकीकडे कुटुंब म्हणून याआधी देखील पाहिले गेले, जरी 2 विचारधारा वेगळ्या असल्या तरी या ठिकाणी दोन्ही पवार कुटुंब कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले। खरं तर मोठा दुःखाचा डोंगर पवार कुटुंबावरती कोसळला आणि त्यानंतर जे आहे ते सुनेत्रा पवार काल परवा 2 नेत्यांनी जे आहे ते सुनेत्रा पवारांनी या पुढचं नेतृत्व करावं असं म्हटलं। त्यानंतर जे आहे ते काल सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं सांगितलं। या संदर्भात पवार कुटुंबियांना कुठलीही माहीत नव्हती। तर दुसरीकडे जे आहे ते या ठिकाणी एकंदरीत एक प्रकारे शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जे आहेत त्यांनी कदाचित ठरवलं असेल, त्यांच्या नेतृत्वाने जे आहे ते सुनेत्रा पवारांचं नाव पुढे केलं असावं अशी प्रतिक्रिया दिली। आणि त्यानंतर या संदर्भात मला का माहीत नाही, इतकी गडबड का केली गेली या संदर्भात देखील विचारलं असतं ते देखील मला माहीत नाही असं शरद पवार म्हणाले। आणि त्यानंतर जे आहे ते एक प्रकारे उघड नाराजी जी आहे ती पवार कुटुंबियांची समोर आली होती आणि त्यानंतर जे आहे ते आता पार्थ पवार जे आहेत ते गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। पार्थ पवार आता नेमकं खरं तर ही माहिती पार्थ पवारांची मनधरणी करतात का, त्यांना ज्या संदर्भात माहिती देतात का या संदर्भात यासाठी आलावे असावेत असं देखील सांगितलं जाते। या ठिकाणी आपण बघू शकतो हे शरद पवारांचं निवासस्थान गोविंद बाग आणि या ठिकाणी पवार कुटुंब एकत्र आहे। या ठिकाणी शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, रोहित पवार आहेत, युगेंद्र पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत, रणजित पवार आहेत। या खरं तर आज जो शपथविधी होतोय सुनेत्रा पवारांचा अगदी साधारण 9:15 ते 10च्या दरम्यान या ठिकाणी एक बैठक देखील 9:30च्या आसपास बैठक देखील झाली। या पवार कुटुंबियांची एकत्रच या ठिकाणी जे आहे ते बैठक झाली
आणि त्यामध्ये पुढची दिशा काय असावी. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, त्याचा 17 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या एकत्र निवडणूक लढवायचं त्या ठिकाणी ठरलं. त्यानंतर जे आहे पुढं 12 फेब्रुवारीला हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. मात्र त्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यानंतर जे आहे ते अजित पवारांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी शरद पवारांनी माहिती दिली आणि माझी देखील तीच इच्छा आहे. मात्र ज्या पद्धतीनं आता राजकारणाची वाटचाल होतीये, ज्या पद्धतीनं 2 दिवसात मागच्या घडामोडी घडल्यात, हे खरंच शक्य आहे का असा देखील या निमित्तानं प्रश्न निर्माण होतोय. त्याच्यामुळं सुनेत्रा पवारांचा शपथविधी शरद पवारांना माहीत नसणं आणि आता पार्थ पवार जे आहेत ते गोविंद बागे येऊन शरद पवारांना भेटणं, संपूर्ण पवार कुटुंबांना भेटणं हे फार महत्त्वाचं मानलं जाते. खरं तर काल पार्थ पवार जे आहेत ते मुंबईला जाणार अशी माहिती होती, त्या पद्धतीनं सांगितलं देखील होतं. मात्र उशिरा पुन्हा एकदा पार्थ पवार जे आहेत ते त्यांचं निवासस्थान असलेल्या सहयोग निवासस्थानी आले. त्यानंतर सकाळी पार्थ पवार जे आहेत ते मुंबईला जातील असं सांगितलं, परंतु पार्थ पवार हे मुंबईला गेले नाहीत. पार्थ पवार बारामतीमध्येच होते आणि एकंदरीत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर किंवा सुनेत्रा पवारांचा शपथविधी जो होतोय तो मला माहीत नाही, त्या संदर्भात मला माहीत नाही असं सांगितल्यानंतर जे आहेत ते पार्थ पवार गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत. आता नेमकी यातून चर्चा काय होती, कशा पद्धतीनं पवार कुटुंबाची